नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर येत्या 2026च्या वर्षामध्ये जर तुम्ही MBA CET देण्याचा प्लॅन करत असाल, तर तुम्हाला एक्झाम पॅटर्न माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. किती मिनिटामध्ये किती प्रश्न आपल्याला सोडवावे लागतात, जेणेकरून आपला टाईम मॅनेजमेंट व्यवस्थित होतो आणि बेस्ट MBA कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी आपला स्कोर सुद्धा तितका वाढतो. मग एक्झाम पॅटर्न जर तुम्हाला माहिती नसेल किंवा एक्झाम पॅटर्न जर तुम्हाला समजला नाही, तर बेस्ट MBA कॉलेजमध्ये सिलेक्शन होणं अशक्य आहे. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एक्झाम पॅटर्न महाराष्ट्र MBA CET 2026च्या एक्झामिनेशनसाठी, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक स्थानावरती किंवा प्रत्येक गोष्टीची माहिती होईल आणि त्या पर्स्पेक्टिव्हने तुम्ही तुमची तयारी कराल. सो वेलकम बॅक एव्हरीवन टू CET बाय ग्लोबल ऑनलाईन चॅनल. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, तुम्हाला या व्हिडिओमधून खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळणार आहेत. पुढे जाण्याआधी अत्यंत महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या. बघा, येणाऱ्या MBA CET 2026 साठी जर तुम्ही सिरियसली प्रिपरेशन करत असाल, तर तुमच्या प्रिपरेशनला बूस्टअप करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईन घेऊन आलेला आहे MBA CET 2026 कंप्लीट कोर्स, ज्यामध्ये तुमचा CETचा पूर्ण सिलेबस कव्हर केला जाणार आहे लाईव्ह सेशन्समध्ये, जो की मराठी आणि इंग्लिश या कंबाईन लँग्वेजमध्ये असणार आहे, जेणेकरून तुम्हाला समजेल सुद्धा आणि तुमचं एक्झामिनेशन पर्स्पेक्टिव्हने सुद्धा तयारी होऊन जाईल. आणि काही कारणास्तव जर तुमचा लाईव्ह सेशन मिस झाला, तर त्याचं रेकॉर्डेड सेशन सुद्धा तुम्हाला मिळणार आहे, जेणेकरून तुमचं प्रिपरेशन थांबणार नाही. त्यासोबत तुम्हाला टॉपिक वाईज MCQs, फुल सिलेबस नोट्स, फुल सिलेबस मॉक टेस्ट, MCQ सिरीज या सर्व गोष्टी मिळणार आहेत, जेणेकरून तुमचं प्रिपरेशन अगदी बूस्टअप होईल आणि येणाऱ्या एक्झामिनेशनमध्ये चांगले मार्क्स घेऊन तुम्ही बेस्ट कॉलेजमध्ये MBA करू शकाल. तर यासाठी नवीन बॅच आपली 15 डिसेंबर पासून सुरू होत आहे. या बॅचला जॉईन करण्यासाठी तुम्हाला या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करायचा आहे, किंवा या व्यतिरिक्त अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करून त्या ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा कोर्स जॉईन करू शकता. सो अजिबात उशीर करायचा नाहीये, आजच प्रिपरेशनला स्टार्ट करायचंय. या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि प्रिपरेशनला स्टार्ट करा. बघा, प्ले स्टोअरवरती जायचंय, ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचं आहे, असं ॲप्लिकेशन तुम्हाला दिसेल. इन्स्टॉल करायचंय, ओपन करायचंय ॲप्लिकेशन. ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला या प्रकारचा डॅशबोर्ड दिसेल. डॅशबोर्डमध्ये बघा, एकदम खाली या ठिकाणी स्टोअर सेक्शन आहे. स्टोअर सेक्शनवर क्लिक करायचंय. या डॅशबोर्डमध्ये तुम्हाला सर्च बॉक्स दिसेल. सर्च बॉक्समध्ये तुम्हाला सर्च करायचंय MBA CET. हा कोर्स तुम्हाला दिसेल. त्या कोर्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली ऑप्शन दिसेल की जॉइन द कोर्स. जॉइन करायचंय आणि प्रिपरेशनला स्टार्ट करायचंय. एकदा का तुम्ही जॉइन केलात, मग तुम्हाला कंटेंट फोल्डर तिथे समोरच दिसेल. त्या कंटेंट फोल्डरमध्ये सर्व मटेरियल जे आहेत तुम्हाला तिथे दिसतील आणि आपले जे लाईव्ह सेशन्स आहेत, ज्यामध्ये तुमचं पूर्ण तयारी केली जाणार आहे, ते लाईव्ह सेशन सुद्धा ॲपमध्ये तुम्हाला दिसून येतील. बघा, डायरेक्टली एक्झाम पॅटर्नवर जंप करण्याआधी जाणून घ्या, ही एक्झाम काय आहे, एक्झाम बेसिक्स काय आहेत, बरोबर? तर दरवर्षी किती एक्झाम व्हायला पाहिजेत, एक्झामचा पॅटर्न कसा असला पाहिजे, तर हे कोण डिसाईड करतं? तर स्टेट CET सेल महाराष्ट्र डिसाईड करतं. हे एक्झामिनेशन कंडक्ट कोण करतं? तर स्टेट CET सेल महाराष्ट्र ही एक्झाम कंडक्ट करतं. मग सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, का एक्झाम कंडक्ट केली जाते, याचा पर्पज काय आहे? तर तुम्हाला MBA किंवा MMS है ना करण्यासाठी बेस्ट कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल, मग ते कॉलेज महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या अंडर, युनिव्हर्सिटी मॅनेज्ड, एडेड, अनएडेड कुठलंही असेल, त्यामध्ये जर तुम्हाला MBA MMS साठी ॲडमिशन घ्यायचं असेल, तर CET तुमचं क्लिअर असणं गरजेचं आहे. ती तुमची एलिजिबिलिटी आहे. मग या एलिजिबिलिटी क्रायटेरियाला पूर्ण करण्यासाठी, ही एलिजिबिलिटी पात्रता पूर्ण करण्यासाठी तुम्हाला CET सेल द्यावी लागते. मग हे CET सेल एक्झामिनेशन कशासाठी आहे? तर तुमची पात्रता डिसाईड करण्यासाठी MBA MMS कॉलेजमध्ये ॲडमिशन साठी. ठीक आहे. कोण करतं, कंडक्ट कोण करतं? तर CET सेल महाराष्ट्र कंडक्ट करतं. आलं लक्षात? सो हे आहे तुमचा एक्झाम बेसिक्स. तुम्हाला सिलेबस आणि वेटेज कसं असणार आहे बघा, यामध्ये 4 टाईप असणार आहे, 4 युनिट असणार आहेत. पहिला म्हणजे लॉजिकल रिझनिंगचा युनिट, दुसरा अब्स्ट्रॅक्ट रिझनिंग, तिसरा व्हर्बल ॲबिलिटी किंवा त्यालाच रीडिंग कॉम्प्रिहेन्शन म्हणतात, आणि चौथा म्हणजे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड. लॉजिकल रिझनिंग ह्याला सगळ्यात जास्त वेटेज आहे. जवळपास 75 प्रश्न यामध्ये विचारले जातात 75 मार्कसाठी. अब्स्ट्रॅक्ट रिझनिंगमध्ये 25 प्रश्न विचारतात 25 मार्कसाठी. व्हर्बल ॲबिलिटीमध्ये ग्रामर, इंग्लिश वगैरे सर्व असणार आहे आणि त्यासोबतच पॅसेज सुद्धा तुम्हाला दिलं जाईल. पॅसेजवरती क्वेश्चन्स विचारले जातील. ओव्हरऑल 50 त्यामध्ये प्रश्न असतील 50 मार्कासाठी. आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणजेच तुमचं मॅथमॅटिक्स, प्रॅक्टिकल यासाठी 50 प्रश्न विचारले जातील 50 मार्कासाठी. याप्रमाणेच 200 प्रश्न 200 मार्कासाठी तुमचे टोटल
असणार आहेत. ठीक आहे, हा आहे तुमचा सिलेबस आणि हा आहे त्या सिलेबसनुसार युनिटनुसार तुमचा वेटेज. ठीक आहे, सो या पद्धतीनेच किंवा या पॅटर्न नुसारच आपल्याला प्रिपरेशन करायचं आहे. ओके, सो आता आपण वळूया एक्झाम पॅटर्न कडे, पेपर पॅटर्न कडे. ठीक आहे, एकदा आपल्याला कळालं की 4 युनिट आहेत, 4 युनिट मध्ये आपलं डिव्हिजन कसं झालेलं आहे प्रत्येक प्रश्नाचं आहे ना, प्रत्येक किती युनिट मध्ये किती प्रश्न विचारले जातात, राईट. मग आता एक्झाम पॅटर्न कसं असणार, ही मोड कुठला असणार आहे, म्हणजे कुठल्या मोड मध्ये एक्झाम असणार आहे, तर सीबीटी मोड मध्ये असणार आहे, म्हणजेच कॉम्प्युटर बेस्ड टेस्टिंग असणार आहे. तुम्हाला सेंटर दिला जाईल, त्या सेंटर वरती जायचंय, तिथे कॉम्प्युटर तुमच्या सीट नंबर वाईज दिलेले असतात, त्या कॉम्प्युटर वरती बसायचंय, तिथे प्रश्न त्याचे ऑप्शन्स दिलेले असतील, तुम्हाला कॉम्प्युटरवरतीच ही एक्झाम द्यावी लागणार आहे. टोटल क्वेश्चन्स आपण पाहिलं 200 प्रश्न विचारले जातात 200 मार्कासाठी, प्रत्येक प्रश्नासाठी 1 मार्क असणार आहे. ठीक आहे, वेळ किती दिला जाणार आहे, 150 मिनिटाचा वेळ तुम्हाला असणार आहे, म्हणजे 2.5 तासाचा वेळ तुम्हाला असणार आहे. क्वेश्चन टाईप असणार आहे MCQs म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. एक प्रश्न दिला जातो, त्यासाठी तुम्हाला ऑप्शन्स दिले जातात. 5 ऑप्शन्स तुम्हाला दिले जाणार आहेत एक्झाम पॅटर्न नुसार. त्या 5 ऑप्शन मध्ये जो काही राईट आन्सर तुम्हाला माहिती आहे, जो काही राईट आन्सर तुम्ही सॉल्व्ह केलेला आहे, तो चूज करायचा आहे. तोही कसा करायचा आहे, कॉम्प्युटर वरती चूज करायचा आहे. ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे, सबमिट करायचं आहे, त्यानंतरच तुमचं सेव्ह होईल. ठीक आहे, प्रत्येक राईट आन्सर साठी किती मार्क आहे, 1 मार्क तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे जसं की आपण पाहिलं 200 प्रश्न आहेत, तर 200 मार्काचा पेपर असणार आहे. ठीक आहे, आता सगळ्यात महत्वाची गोष्ट जाणून घ्या मित्रांनो, यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाहीये. निगेटिव्ह मार्किंग नाहीये याचा अर्थ काय, की तुमचा जर प्रश्न एखादा चुकला, तुम्ही प्रश्नाचं उत्तर दिलं, त्या प्रश्नाचं उत्तर जर चुकलं, तर त्या चुकलेल्या प्रश्नासाठी तुमचा मार्क कट होणार नाही. ठीक आहे, तुमचे मार्क रिड्यूस केले जाणार नाही. जसं की MPSC UPSC एक्झाम मध्ये असतं, 3 प्रश्न चुकले की तुमचा 1 मार्क कट होतो, तसं या एक्झाम मध्ये नाही. म्हणजेच तुम्हाला प्रत्येक प्रश्न सोडवण्याचा चान्स आहे. एव्हरी क्वेश्चन यू हॅव अ इक्वल चान्स टू बी सिलेक्टेड ॲज अ आन्सर. ठीक आहे, म्हणजे समजतंय का, प्रत्येक प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकता, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्ही देऊ शकता. असं नाहीये की तुम्ही लिमिटेड प्रश्नाचेच उत्तर देऊ शकता, जे माहिती तेच द्यावं लागेल, जर एक्स्ट्रा दिलं तर तुमचे मार्क कट होतील, असं काहीही राहणार नाही. तुम्हाला इक्वल चान्स आहे प्रत्येक प्रश्नाला. ठीक आहे, सो हे पूर्ण आहे आपला पेपर पॅटर्न, एक्झाम पॅटर्न. ठीक आहे, आता या पॅटर्न नुसार, या सिलेबस नुसारच तुम्हाला स्टडी करायची आहे. आपल्या चॅनलवरती है ना, जे काही इन्फॉर्मेशन असतील, जे काही अपडेट असतील तुम्हाला मिळत जातील, आणि तुमच्या प्रिपरेशनला एक चालना मिळावी, एक बूस्टअप मिळावं म्हणून आपण 15 तारखेपासून आपली बॅच सुरू करत आहोत. त्याचा सर्वांनी लाभ घ्यायचा आहे. प्रत्येक विद्यार्थी ज्यांना बेस्ट MBA कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच ही बॅच जॉईन करा. ठीक आहे, कारण या बॅचमध्ये आपलं पूर्ण सिलेबस कव्हर तर होणारच आहे, आणि प्रत्येक स्थानावरती, प्रत्येक प्लेसवरती, प्रत्येक अडचणीमध्ये तुम्हाला सोल्युशन मिळणार आहे. ठीक आहे, सो आजच या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा, बॅच जॉईन करा आणि प्रिपरेशनला स्टार्ट करा. आणि आणखीन काहीही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याचं सोल्युशन तुम्हाला देईन.